कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ देव त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना। बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली। त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळसारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता। तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा। तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित लवकर या। अरे बाप रे अरे काय चाललंय। आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले। लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी। महादेव गीते प्रकरणामध्ये रवी खानजे तपासी अधिकारी होते ते आरोपी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी करता? ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो। तुम्ही तक्रार करणार? मी तक्रार करणार आहे। आणि आता इथं मांजर सुंब्याला सापडले ना 20-25 एकर हे काय आता 7-12 आलाय इथं जमीन घेतली जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडेच। आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली पण ह्यांचे 5-25 एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडे नेऊन टाकलंय। रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमोट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहे। आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर सुरेश धस यांचं स्टेटमेंट आणि ते मीडियासमोर बोलत होते की हे बल्लाळ देव हे पोलीस दलातले असे गुन्हेगार असतील तर कसे जमेल हे तर बोलत होते की आपले सुरेश धस की आपल्या पोलीस दलाचं नाव खराब करून टाकलं आणि आपल्या वाल्मिक कराडच्या पीएलाही त्याला बसवलं त्याच्यासोबत आपण तेही बघू शकता। आणि अशाच प्रकारे वाल्मिक कराड यांच्या नावावर किती संपत्ती आहे तेही मी शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशाच प्रकारे मी यांना गुन्हेगारांना शिक्षा करण्याची एक तरतूद करत आहे। तर आपण ही न्यूज बघतच आहोत आणि अशाच प्रकारे न्यूज बघण्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।